राम राम मंडळी. मी आहे योगेश नागरगोजे आणि आलो आहे मी मित्राच्या शेतामध्ये. तरी शेतकरी बांधवांनो राम राम. तरी आज व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. खास काय केलेलं आहे बघायचं आहे आपल्याला. शेतामध्ये भावांनी ऊस आणि सोयाबीन घेतलेला आहे आणि त्यांनी काय पद्धत केलेली आहे, कशी कशी केलेली आहे बघूया आपण. तरी भेटूया थोड्या वेळात आपल्या भावाकडे. तरी मी भावाकडे जात आहे, त्यांनी खात टाकत आहेत. हे खात टाकत येत आहेत बघा. हे त्याने खात टाकत आहेत. तर आपण हे चुलत्यांना बोलून घेऊ आपण थोडं. चुलते आलेले आहेत खात टाकत. तुम्ही टाकाला खात सकाळपासून टाकला बघा, 4 वावर टाकलो. 4 वावर टाकलो का? हा, कोणता कोणता खात आणला? डीपी, हा पोटॅश हा आणि 20-20-0. बर बर. हा, झालं मग टाकायचं खात अजून टाकाला हो. अजून टाकायला. हा, आणि हे सोयाबीन ऊस काय डबल डबल हे पातळ ऊस झाल्यामुळे केलो हे सोयाबीनचं. डबल एका शेतीमध्ये दोन दोन पिकं हा, 2-2 उत्पादन केलं म्हणा हा, की. 2-2 फूट. वा वा वा. हा. हे बघा किती कशा प्रकारे केलेलं आहे ऊस पातळ झालेल्यामुळे. तरी आपण मेन शेतमालकाशी बोलू. हो दादा, बोला की. काय काय जुगाड केलं? हे काय जुगाड मस्त केलंय बघा. सोयाबीन आणि ऊस डबल डबल. शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे आणि त्या जोडधंद्यामध्ये आम्ही नवीन पिकाची लागवड केलेली आहे. हे बघून घ्या. सोयाबीन पण मस्त आलेला आहे. ऊस पातळ झालता का? ऊस पातळ झालता, त्याच्यामुळं हे. चला मला वरल्या वरात दाखवतो काय काय केलंय काय काय नाही ते. आणखी हे बघा, पातळ झालेल्या ऊसामध्ये नवीन लागवड केलेला ऊस. हा पण छान आला की. एक डोळे पद्धत आहे ह्या. बघून घ्या. 2.5 महिने झाले आता ह्या ऊसाला. 2.5 महिने झाले. हा, दादा हा ऊस घेऊन किती महिने झालो? कोणता? हा ऊस लावून करून. हा 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 ऊस लागवड करून 1.5 महिन्याचं बियाणं होतं हा आणि आम्हाला लावून कमीत कमी एक 15-20 दिवस झाले. 15 दिवस. हा, मस्त आलंय ना. हात टाकलो की त्यांना. हा खाता. हा दिसतंय ना तुम्ही खाता. हे खातासाठी काय काय जुगाड केले जरा सांगू शकता का मला? म्हणजे कारण मी पुढं शेतकऱ्यांसाठी सोपं होईल. हे युरिया हा तरी आपला व्हिडिओ पण झाला. काय म्हणाल तो भाव? हे युरिया पोताची गवाणी आहे हा. आणि त्याचे आम्ही हे नवीन जुगाड केलेलं आहे, पाहून घ्या. दादा याच्यामध्ये खात किती बसतात दादा? त्याच्यामध्ये कमीत कमी अर्धा पोत खात बसतो अर्धा पोत. ना एका खंड्याला काय? टायमाला. खांद्याला काही त्रास नाही वगैरे काही नाही. बघा, वा वा, खूप छान खूप छान. किती वेळा टाकलं दादा खात तुम्ही? आम्ही सकाळी 7 वाजता आलो होतो. हा आता वाजले आहेत 10 ते 11 वाजले आहेत आता. हा 3-4 एकर ऊसाला आणि ऊस प्लस सोयाबीन आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलेलं होतं. हा त्याच्यामध्ये युरिया, पोटॅश, 20-20-0-13 वा वा. हा हे या खताचे खत घेतलं आहे या शेतामध्ये. वा.